नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले बातमी तुमच्या कामाची या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर. मित्रांनो, केंद्र सरकारने रेशन कार्ड संदर्भातील एक महत्त्वाचा निर्णय नुकताच घेतलेला आहे. तर हा निर्णय काय असणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पण त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. केंद्र सरकारने गरीब नागरिकांच्या आरोग्य सुधारणेसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून रेशन कार्ड धारकांना आता गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले या 9 जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत. मित्रांनो, मागील काही वर्षांमध्ये देशभरातील गरीब नागरिकांना गहू आणि तांदूळ मोफत देण्यासाठी सरकारने मोठी पावले उचलली होती. कोरोना काळात सरकारने रेशन कार्ड धारकांना मोफत गहू आणि तांदूळ देण्याचा निर्णय घेतला होता. त्याचाच पुढचा भाग म्हणून आता रेशन कार्ड धारकांना 9 जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. मित्रांनो, या नवीन रेशन व्यवस्थेचा काही महत्त्वाचे पैलू पुढीलप्रमाणे आहेत. रेशन कार्डवर तांदूळ देण्याऐवजी आता रेशन कार्ड धारकांना गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले या 9 जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत. या मार्गदर्शक तत्वानुसार देशभरातील 90 कोटी रेशन कार्ड धारकांना लाभ होणार आहे. या नवीन व्यवस्थेमुळे रेशन कार्ड धारकांच्या पोषणाच्या पातळीत सुधारणा होणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. रेशनमध्ये भाज्या, फळे आणि मिठाई यासारख्या वस्तू जोडल्याने लोकांचे आरोग्य आणि जीवनमान सुधारेल असाही दावा सरकारने केला आहे. या परिवर्तनामुळे प्रत्येक रेशन कार्ड धारक आता 6 महिन्यांसाठी मोफत गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले ही 9 जीवनावश्यक वस्तू मिळवू शकतात. यामुळे देशातील गरीब नागरिकांची पोषणाची पातळी सुधारत असल्याचे दिसून येत आहे. या नव्या रेशन योजनेचा लाभ घेण्यासाठी देशभरातील पात्र नागरिकांनी आपला रेशन कार्ड अद्ययावत केले पाहिजे. अद्याप हे रेशन कार्ड नसणारे नागरिक सेतू केंद्र किंवा स्थानिक PDS केंद्रामध्ये संपर्क साधून रेशन कार्ड प्राप्त करू शकतात. या नवीन रेशन योजनेतून लाभ मिळण्याची संधी सहज मिळत असल्याने रेशन कार्ड धारकांनी ही संधी गमावू नये अशी शिफारस सरकारकडून करण्यात येत आहे.